नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला मराठा आरक्षणासंबंधी बोलायचं आहे. आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणासंबंधी एक महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तो निर्णय दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया जी आहे, आत्तापर्यंत ज्या प्रवेश झालेले आहेत विद्यार्थ्यांची, ती प्रवेश प्रक्रिया स्थगित झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी प्रवेश घेतला त्यांचा तो प्रवेश अबाधित असेल, पण यानंतर जे प्रवेश घेतील त्यांना कोट्याचा लाभ मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे की नोकरीत आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात आलेले मराठ्यांना, पण ते आरक्षण जे आहे त्याचा फायदा काही काळ तरी अजून होऊ शकणार नाही. कारण या निर्णयाबद्दल जो महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, उच्च न्यायालयाने तो वैध ठरवला होता, तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्याबद्दलचा अंतिम निकाल लागायचा आहे. त्यामुळे मराठा तरुण जे आहेत ते अस्वस्थ आहेत. अतिशय त्यांचा आक्रोश जो आहे तो ऐकू येतो आहे सगळीकडे. आपल्याला लातूरमध्ये एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अतिशय दुर्दैवी प्रयत्न होता. त्यानंतर काही ठिकाणी टाकीवर चढण्याचा प्रयत्न झाला. औरंगाबादमध्ये तर आता या सगळ्या गोष्टीला हिंसक वळण देण्याचा, म्हणजे टायर्स वगैरे जाळण्याचा, वाहतूक अडवून धरण्याचा प्रयत्न झाला. पण माझं सगळ्यांना आव्हान आहे की न्यायालयामध्येच ही लढाई लढायची. आपल्याला रस्त्यावर कुठलाही निर्णय होऊ शकणार नाही. 58-59 मोर्चे सकल मराठा आंदोलकांतर्फे मोर्चे काढण्यात आले. अतिशय शांततापूर्ण पद्धतीने मोर्चे काढण्यात आले की ज्याची दखल केवळ देशाने नाही तर आंतरराष्ट्रीय मीडियाने सुद्धा दखल घेतली. जगभरातल्या अनेक नेत्यांनी सुद्धा या मोर्चाचं, ऐतिहासिक मोर्चाचं कौतुक केलं. हे केवळ मोर्चे नव्हते, त्यामधून एक समूह शक्तीचा आविष्कार झाला होता. ग्रामीण भागामध्ये जी अस्वस्थता आहे, जागतिकीकरणानंतर जी शेती उद्ध्वस्त झाली, नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिक विषमता वाढलेली आहे, 12 बलुतेदारांचे काय झाले आपण बघतो आहोत, पारंपरिक व्यवसाय संपलेले आहेत. अशा वेळी खेडेगावामध्ये राहून, महात्मा गांधी म्हणाले होते की खेड्याकडे चला, पण खेड्यामध्ये राहून आपल्याला शेती करून जगता येत नाही, आधारभाव मिळत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, मोठ्या प्रमाणावरती वाढल्या. शिक्षण सम्राटांनी जी लूट केली त्यामुळे शिक्षणही महाग झालं होतं. त्यामध्ये मराठा तरुणींना शिक्षण घेता येत नाही नीट, उच्च शिक्षणामध्ये आडकाठी येते, जागा कमी आहेत, त्यानंतर डोनेशन्स मोठ्या प्रमाणावर द्यायला लागतात. हे सगळे प्रश्न, जी जिकिरी वाढली होती आयुष्याची, सगळीकडे अंधार दिसत होता, म्हणून मोर्चे काढण्यात आले आणि ज्याचं सगळ्यांनी कौतुक केलं. एवढंच नव्हे तर त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी म्हणून प्रतिमोर्चे काढण्याची गोष्ट जेव्हा झाली तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा समंजस भूमिका घेतली आणि त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध आदिवासी असा संघर्ष महाराष्ट्रात झाला नाही. याबद्दल महाराष्ट्रातल्या समस्त जनतेचे आपण आभार मानले पाहिजेत आणि हे वातावरण टिकवलं पाहिजे. का कौतुक झालं आत्तापर्यंत? शांततापूर्ण पद्धतीने आपण हे सगळं आंदोलन केलं. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आंदोलनामध्ये त्यावेळी फडणवीस सरकार होतं. त्यावेळी या आंदोलकांना काँग्रेस राष्ट्रवादीची फूस आहे असं बोललं जात होतं. त्यावेळी शिवसेनाही सत्तेमध्ये होती, युतीचं सरकार होतं. परंतु पुढे स्पष्ट झालं की या आंदोलकांना कुठलंही, त्यांना राजकारण करायचं नाही आहे आणि त्यामध्ये प्रत्येकजण जो नेता समाविष्ट झाला त्याच्यामध्ये, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, याला आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद बघून सगळेजण उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सामील झाले. परंतु तरी देखील या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा फडणवीस सरकारने केला असे आरोप झाले. आरोपाला काही पुरावेसुद्धा देण्यात आले की यांनी फूट कशी पाडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर आंदोलन जसजसं यशस्वी व्हायला लागलं त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या आंदोलनाचा आपल्याला कसा फायदा घेता येईल याचा विचार सगळे राजकीय पक्ष करायला लागले. एवढंच नव्हे
तर या आंदोलनामध्येच ज्यांनी आंदोलनामध्ये वेगवेगळे गट होते, संघटना होत्या, त्यामध्ये सुद्धा मतभेद निर्माण व्हायला लागले. मग काही आंदोलक जे आहे, काही संघटना असतील त्या सरकारच्या बाजूनी, म्हणजे फडणवीस सरकारच्या बाजूनी किंवा भाजपच्या बाजूनी, काही त्यांच्या विरोधात, अशा प्रकारचं सुद्धा चित्र दुर्दैवाने तयार झालं. आता हा सगळा इतिहास सांगितला. पण ताजी गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय नेमका निकाल दिला होता आणि त्याच्यावरती आता काय तोडगा काढला जाणार आहे, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे की हे आंदोलन ऐतिहासिक होतं आणि मराठा तितुका मिळवावा जेव्हा आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सगळे ते जे आपण मराठा तितुका मिळवावा, हे सगळे मराठी तरुण या पद्धतीने बोलतो. पण तो वेगळा संदर्भ आपण लक्षात घेतला, मराठा तितुका मिळावा, तर मराठा समाजाचं संपूर्ण जो सामूहिक शक्तीचा आविष्कार दिसला, सगळं संघटन दिसलं, त्याला सलाम करावा अशी गोष्ट होती. पण या मराठा तरुण तरुणींना कोणी आपल्या राजकारणासाठी खेळवू नये, हाही गोष्ट आहे. आपल्या राजकारणासाठी त्यांचा उपयोग करता कामा नये, परंतु ते होतं आहे. आता गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की 50% मर्यादा, म्हणजे आरक्षणाची मर्यादा आहे, 50% मर्यादा भेदून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक अतिविशेष परिस्थिती काय होती, या प्रश्नाचं समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंतचा लाभ वगळता, म्हणजे ज्यांना अगोदरच प्रवेश मिळाले, 2020-21 या वर्षात शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा आरक्षण लागू होणार नाही. म्हणजे आता या आरक्षणाचा फायदा मोठ्या प्रमाणात लाखो तरुण तरुणींना घेता येणार नाही. त्यामुळे हा आक्रोश हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण न्यायालयाने काय म्हटलं होतं ते आपण बघा. त्यांनी असं म्हटलं, न्यायालयाने काय म्हटलं बघा, दुर्गम भागातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या वंचित घटकांशी मराठा समाजाची तुलना करता येणार नाही. आता दुर्गम भागात, अतिदुर्गम भागात आदिवासी राहतात, दलित राहतात, सगळा शोषित वंचित समाज तिथे राहतो, जिथे अनेक सरकारी सेवा सुविधा पोचू शकत नाहीत, सरकारी योजनांचे फायदे अजूनही पोचत नाही, अजूनही अनेक ठिकाणी वीजसुद्धा पोचली नाही आहे, जरी किती दावा केला जात असला तरी. त्या समाजाशी तुलना करता येणार नाही मराठा समाजाशी. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेताना सरकारने पुरेशी दक्षता घेतली नाही असं म्हणलं. पुढे असं म्हटले त्यांनी की आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडण्यासारखी सरकारने नमूद केलेली परिस्थिती ही अपवादात्मक असामान्य असल्याचे मान्य करून उच्च न्यायालयाने चूक केलेली आहे. आता बघा, उच्च न्यायालयाने आपल्या गायकवाड आयोगाचा निकाल जो काही अहवाल होता तो योग्य ठरवला होता की मराठा समाज हा अप्रगत आहे, वेगवेगळ्या निकषावरती तो अप्रगत आहे असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. जे आरक्षण आत्तापर्यंत आपण बघतो की पारंपरिकदृष्ट्या ज्यांच्यावरती हजारो वर्ष ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे, अत्याचार झाले, जो पिछडा सगळा मागासलेला वर्ग आहे, दलित आहेत, आदिवासी आहेत, अन्य घटक आहेत, त्यांच्यासाठी विशेष पक्षपात म्हणून हे आरक्षण दिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी. पण ती 50% मर्यादा ओलांडू नये असंही सांगण्यात आलं होतं. आता बघा की त्यांनी असं म्हणले की एखाद्या समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण, त्यांचे शासकीय नोकऱ्यातील अपुरे प्रतिनिधित्व दर्शवणारी आकडेवारी ही आरक्षणाची मर्यादा भेदण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती मानता येणार नाही असं न्यायालयाने म्हटले. मग आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकीय नेते काही म्हणतील, प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने जी गोष्ट मान्य केली, जे वैध ठरवलं आरक्षण, त्यालाच आक्षेप घेतलेला आहे. मग अपवादात्मक परिस्थिती जी आहे ही हे दाखवायला सरकार कमी पडलं, म्हणजे दाखवू शकलेलं नाही आहेत, सरकार दाखवू शकलं नाही. गायकवाड आयोगाने काय आकडेवारी दिली होती, ती आकडेवारी अशी होती की 93% दरडोई उत्पन्न मराठा समाजाचं 1 लाख रुपये सुद्धा नाही, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये सुद्धा नाही,
एका लाखाला तुम्ही 12 महिन्यांनी भागा, म्हणजे तुम्हाला वर्षाचं म्हणजे दर महिन्याचं तुम्हाला उत्पन्न येईल ते 10,000 रुपये उत्पन्न नाही. 37% दारिद्र्य रेषेखाली मराठा समाज आहे असं दाखवण्यात आलं. आपण बघा, भारताची जी सगळी ॲव्हरेज, आता आपण गरिबी म्हणतो, दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत ते आता 20-22% असेल. अगोदर 36% होते, त्याच्या अगदी 50%, त्याच्या आधी 70% लोक दारिद्र्य रेषेखाली होती. ती आकडेवारी आता, तो आकडा जो आता तो 20%च्या आसपास आलेला आहे आता. पण मराठा समाज जर 36%, 37% दारिद्र्य रेषेखाली आहे. 71% हे भूमिहीन आणि अल्पभूधारक आहेत आणि 5% आहेत, फक्त 5% लोकांना, मराठा लोकांना सरकारी नोकरी मिळालेली आहे. सरकारी नोकरीत आहेत. साधारण असा समज आहे की जे म्हटलं जातं की मराठा समाज जो आहे तो सरंजामदार वर्ग आहे, त्यांच्याकडे मोठ्या जमिनी आहेत, त्यांच्याकडे सहकारी साखर कारखाने, सूत गिरणे आहेत, राजकीय सत्ता त्यांच्याकडे, असा बराच युक्तिवाद केला जातो. पण तो युक्तिवाद खोडून काढणारी, म्हणजे तो काही लोकांना सत्तेचे फायदे मिळाले असतील पण ते सत्तेचे फायदे झिरपले नाहीत असं गायकवाड आयोगाने दाखवलं. आणि गायकवाड आयोगाने दाखवल्यानंतर ते उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. आता सर्वोच्च न्यायालयाने ही आकडेवारीसुद्धा एक प्रकारे नाकबूल केली आहे. मग ही आकडेवारी जरी असली तरीसुद्धा ती अपवादात्मक परिस्थिती आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी काय म्हटलं की अपवादात्मक आणि अतिविशेष परिस्थिती. आता अपवादात्मक आणि अतिविशेष परिस्थिती नेमकी काय आहे हे आता सरकारला, म्हणजे मराठा समाजला ही अपवादात्मक आणि अतिविशेष, म्हणजे प्रचंड संकटात आहे तो. आरक्षण दिल्याशिवाय त्याची प्रगती होऊच शकणार नाही, याची कारण मीमांसा करून ती मांडावी लागेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे आता सांगता आहेत, आता काय सांगतायत लोक की याच्यावरती काय मार्ग आहे की आता आपण वटहुकूम काढू. हां, म्हणजे शरद पवारांनी काय सांगितलं की आपण वटहुकूम काढू. वटहुकूम काढून जे आता प्रवेश देण्यात आलेले आहेत ते वैध करून टाकू. म्हणजे याच्यापुढे सुद्धा, म्हणजे या चालू वर्षामध्ये आरक्षणाचे फायदे घेता येईल अशी व्यवस्था वटहुकुमाद्वारे करू. पण त्यालासुद्धा आव्हान दिलं जाऊ शकतं ना. त्यामुळे ही जी काही एक प्रकारे माझं असं म्हणणं आहे की याच्यामुळे मराठा तरुणींनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये, त्यांनी वास्तव समजून घ्यावं. माझं म्हणणं असं आहे की न्यायालयाला हे पटवून द्यावं लागेल की सामाजिक न्यायासाठी मराठा समाजाला आरक्षण देणं किती जरुरीचं आहे हे पटवून द्यावं लागेल. आणि आता ही जी लढाई आहे ती न्यायालयातच करायला लागेल. एक लक्षात घ्या आपण की सरकारचं असं म्हणणं आहे की 50% आरक्षणाची जी मर्यादा आपली थोडीशी जास्त होतीच, जास्त आरक्षण देतच होतो आपण, मग ती आपण अगोदरच ओलांडली होती. मग ती आता मराठा आरक्षण जे 12-13% असे देण्यात आले नोकरीत आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये, तर ती ओलांडली तर बिघडलं काय? शिवाय तामिळनाडूमध्ये तर अगोदरच ओलांडले गेलेली ती मर्यादा. मग आम्हाला आमच्याबद्दल तुम्ही आक्षेप का घेता असा आपला प्रश्न आहे. शिवाय केंद्र सरकारने 10% आरक्षण जे आर्थिक मागासांसाठी दिलेलं आहे, जे गेल्या निवडणुकीच्या अगोदर मोदी सरकारने दिलेलं होतं, ते आर्थिक आरक्षण दिल्यामुळे ती मर्यादा अगोदरच ओलांडली गेली होती. मग त्याबाबत काही स्थगिती दिली नाही, मग आम्हाला स्थगिती का असा आपला प्रश्न आहे. रास्त प्रश्न आहे आपला. पण न्यायालयाला सर्वोच्च न्यायालय हे आता नीट पटवून द्यावं लागेल. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये आता काय गोची निर्माण झाली बघा, की 102वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती त्यानुसार केंद्र सरकारने साधारण 2 वर्षापूर्वी, म्हणजे 11 ऑगस्ट 2018ला त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची तरतूद केली, स्थापना केली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे काय द्यायचं ठरवलं की कोणाला आरक्षण द्यायचं, ते कमी जास्त कसं करायचं, म्हणजे कालमानाप्रमाणे कोणाचं आरक्षण वाढवायचं आहे काय, कोणाचं कमी करायचं का, हा अधिकार त्यांना देण्यात आलेला होता. आपण केव्हा आपण निर्णय काय घेतला की 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचा आपण कायदा केला. त्यामुळे 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्य सरकारला आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार आहे का हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचं कारण काय की अगोदरच केंद्र सरकारने तो कायदा केला होता, मग राज्य सरकारने त्यानंतर जो कायदा केला आपला तो
वैध आहे का हा मुद्दा उपस्थित झाला आणि हा अधिकार मग उच्च न्यायालयाने ठरवलं की आहे, अधिकार आहे, कायदा तो वैध ठेवला. पण आता सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठापुढे हा मुद्दा पाठवलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी गुंतागुंत आहे ती लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे हा सुद्धा मुद्दा चर्चेला येणार आहे. आणि शिवाय इंदिरा साहनी केसमध्ये जे सांगण्यात आलं होतं, म्हणजे ही 92 सालची गोष्ट आहे की 50% वर आरक्षण देता येणार नाही, तो मुद्दासुद्धा आहे. तो घटनापीठापुढे पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे तो मुद्दा. आणि त्याखेरीज ही लढाई जी आहे की अपवादात्मक परिस्थिती आहे का आरक्षण देण्यासारखी, हा खरा मुद्दा आहे. तो सुद्धा न्यायालयामध्ये चर्चेला येणार आहे. आता आपण हे बघूया की हे जे आरक्षण जे आपल्याकडे आहे ते किती टक्के आहे. म्हणजे आत्ता महाराष्ट्रातलं आरक्षण हे बघा, SCना 13%, ST 60%, OBC 19%, SBC 2%, NT 3%, म्हणजे विमुक्त जाती आपण ज्याला म्हणतो. नंतर बंजारा वगैरे जे आहेत NTB म्हणतो ज्याला, की 2.5%, धनगरांना 3.5% आणि NTD म्हणजे वंजारी वगैरे जे आहेत त्यांना 2% असं आरक्षण आपण दिलेलं आहे. आणि आता मराठा समाजाला जे आरक्षण आहे त्यासाठी आपण सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SCBC अशी एक कॅटेगरी केली. आता हा सगळा भाग जो आहे 50%च्या वर जात असल्यामुळे तो आता तिथे धसास लागणार आहे. आता याच्यातलं राजकारण काय ते आपण समजून घेऊया. मी असं म्हणतो की ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातला सीमा प्रश्न हा नेहमी, सीमा प्रश्नाचा मुद्दा नेहमी ज्वलंत होतो. बेळगाव, कारवार हे सगळं आपलं आहे असा आपला दावा आहे. आणि त्यासंबंधी सीमा प्रश्न, सीमा तंट्यासंबंधी महाराष्ट्राची भूमिका जेव्हा आपण मांडतो, केंद्र सरकारपुढे मांडतो, अनेकदा शिष्टमंडळे गेलेली आहेत, तेव्हा महाराष्ट्रातले सर्व पक्ष एकत्रितपणे तिथे गेले. मला आठवते की SM जोशी जे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनामधले सेनानी होते, समाजवादी नेते, त्यांनी सीमा प्रश्नामध्ये मोठी भूमिका निभावली. ते शरद पवार, बाकी सगळे अगदी जनसंघाचे वेगवेगळ्या पक्षांचे नेते हे एक डेलिगेशन इंदिरा गांधींना भेटायला गेलं होतं, कधी राजीव गांधींना भेटायला गेलं होतं, कधी नरसिंहरावांना भेटायला गेलं होतं. त्यावेळी एकत्र आले होते. मराठा समाजाचं आरक्षण जर द्यायला हवं असं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना, म्हणजे काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला, भाजपाला सगळ्यांना वाटत असेल, तर मग आता याला फाटे फोडण्याचा प्रयत्न का होतो आहे. म्हणजे पहिली गोष्ट अशी की मी म्हणेन की हे आंदोलन जे आहे आता वेळ पडली तर रस्त्यावरती उतरावं लागेल, त्याला आम्ही तयार होतो असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जे भारताचे नेते आहेत, आमदार आहेत. ते म्हणाले वेळ पडली तर रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, जे भाजपचे नेते आहेत, आमदार आहेत. समाज त्यांच्याकडे आदराने बघतो. पण अशी भाषा त्यांनी केली तर ही भाषा समर्थनीय आहे का? भारतीय जनता पक्षाला ती मान्य आहे का? आपण सगळ्यांनी असं जर ठरवलेलं आहे की न्यायालयातच आता याच्यामधनं तोडगा निघू शकतो, तर मग रस्त्यावरती उतरण्याचं कारण काय? नाशिकमध्ये छावा संघटना असेल किंवा मराठा क्रांती मोर्चाचे जे आंदोलन चाललेले आहे त्याला किंचित हिंसक वळण औरंगाबादजवळ लागलं. त्याचं कारण काय? हे कशासाठी केलं जाते? आता जर न्यायालयाच्या बाहेर याच्यावरती आता तोडगा निघूच शकणार नाही तर रस्त्यावरती उतरून उपयोग काय? अशा वेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? फडणवीस असं म्हणाले की मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सरकारने, म्हणजे महाविकास आघाडी सरकारने नीट कामच केलं नाही असं ते म्हणाले. त्यांचं म्हणणं असं आहे एकूण की त्यांनी असं म्हटलं की मराठा आरक्षणाची वैधता आणि गरज समजावून सांगण्यात राज्य सरकार कमी पडले. असं म्हटल्यानंतर ते पुन्हा काय म्हणतात, पण त्यावरून राजकारण करणे योग्य ठरणार नाही. मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल याच्यासाठी मार्ग काढावा लागेल. आता फडणवीस असं जेव्हा म्हणाले की राजकारण करणं योग्य होणार नाही, पण ते असं म्हणाले. आता वास्तविक अशी गोष्ट आहे की महाविकास आघाडी सरकारने एक उच्चाधिकार समिती एक नेमली होती. अशोक चव्हाण त्याचे प्रमुख आहेत. अशोक चव्हाणांनी असं सांगितलं की नारायण राणे म्हणत आहेत की या सरकारने आपले जे वकील आहेत ते वशिल्याने नेमले, कोणी नातेवाईक वगैरे जे आहेत ओळखीचे पाळखीचे असं कोणीतरी नेमलं, हा आरोप अशोक चव्हाणांनी
फेटाळून लावला. जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत, जबाबदार नेते आहेत ते अतिशय, ते कुठेही त्यांनी चढासूळ न लावता सांगितलं की आम्ही कशात कमी पडलो ते सांगा. ते म्हणाले की वकील अगोदरचे होते तेच वकील आहेत आता, तीच आकडेवारी आता आम्ही मांडतोय, तोच युक्तिवाद करतो जो अगोदर फडणवीस सरकारच्या काळात केला गेला होता. मग याच्यात राजकारण आणण्याचं कारण काय? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल आम्ही कमी पडतो आहे, तर भारतीय जनता पक्षाने कोणी एखाद्या नेत्याने हस्तक्षेप याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडावं ना त्याच्यामध्ये, किंवा केंद्र सरकारने आपली भूमिका मांडावी. तसं का होत नाही? मी भारतीय जनता पक्ष फक्त बाहेर राहून सल्ले देतो आहे. त्यांना जर एवढी आज असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, शिष्टमंडळ घेऊन जावं, हा युक्तिवाद आहे असं सांगावा, हे मांडा तुम्ही असं सांगा, हा डेटा मांडा असं सांगा. आता विनोद पाटील असतील किंवा राजेंद्र त्यांचे नेते आहेत, अनेक नेते आहेत त्यांचे की जे खूप ज्यांना आज आहे समाजासाठी, मराठा समाजाचे खूप त्यांनी काम केले याच्यावरती. घटनात्मक, कायदेशीर अनेक मुद्दे, आर्थिक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, पुढे केलेले आहेत, सर्व प्रकारची मदत केलेली आहे त्यांनी. अशा अनेक नेते आहेत. अशा प्रकारचं काम भारतीय जनता पक्षाला करण्यापासून कोणी अडवले? पण चंद्रकांतदादा पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री, काय म्हणाले? ते असं म्हणाले की यांच्या मनातच नाही आहे आरक्षण द्यावं असं मराठा समाजाला. आता हे कशावरनं ते म्हणाले? आता हा युक्तिवाद कोण करते? हे सरकारच करते ना. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असे काही नेते आहेत की ज्यांना देण्याची सवय, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ते सरंजामदार वर्गाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांना कोणाकडनं काही मागणं घेणं हे कमीपणाचं वाटतं. आता मला सांगा, असे जे नेते, म्हणजे त्यांना असं म्हणायचं शिक्षण सम्राट, साखर सम्राट, बडे जमीनदार, बडे बागायतदार. आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले नेते फोडून हे भारतीय जनता पक्षामध्ये जे आले, त्यांना असं वाटत नाही मराठा समाजाला आरक्षण, म्हणजे त्यांचं म्हणणं काय? म्हणजे भाजपकडे जे नेते आलेले आहेत ते मात्र पवित्र आहेत, त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वाटतंय, त्यांना मागायला सुद्धा काही, आपल्या हक्काचं मागायला काही वाटत नाही आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये जे नेते आहेत ते मात्र असे बड्या सरंजामदार वर्गाचं प्रतिनिधित्व करतात असं त्यांना म्हणायचे. आता याला काय अर्थ आहे? म्हणजे असं म्हणायचं कारणच काय मुळात? म्हणजे राजकारण कोण करत आहे? तर चंद्रकांतदादा पाटील करत आहेत. नारायण राणे काय म्हणाले की यांची मनोभूमिकाच नाही यांच्या देण्याची, आणि हे सगळं जे काही केलेलं आहे ते आम्हीच केलेलं आहे. आता राणे साहेबांची जी कमिटी नेमली होती, जी फडणवीस सरकारच्याही अगोदर, म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीचा अहवाल जो आला, राणे साहेब पुढे जेव्हा आरक्षण दिलं गेलं आणि ते वैध ठरवलं उच्च न्यायालयाने, तेव्हा काय म्हणाले, हा माझाही विजय आहे. मी ते श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु राणे समितीने जो अहवाल दिला होता त्यामध्ये कशा असंख्य त्रुटी होत्या हे फडणवीसांनी, ते जेव्हा पुढे मुख्यमंत्री त्यांचं ते झाले तेव्हा सांगितलं की ते जो 16% आरक्षणाचा राणे समितीने निर्णय दिला होता तो त्यामध्ये अनेक दोष होते आणि ते दोष दूर करून आम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून आरक्षण मिळालं आणि ते उच्च न्यायालयाने वैध ठरवलं. आता मात्र फडणवीस काय म्हणत आहेत? आता कारण नारायण राणे हे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत. नारायण राणे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती जबरदस्त आक्रमक हल्ला चढवत असतात. ज्या नारायण राणेंवरती विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की तुमचं सगळं माझ्याकडे, कच्चा चिठ्ठा तुमचा माझ्याकडे आहे. त्यांना सणसणीत उत्तर दिलं होतं फडणवीसांनी. पण आता फडणवीस आणि राणे एका बाजूला आहेत. आता हे जे तुम्ही राजकारण करताय ते राजकारण नाही. आम्ही करतो ते राजकारण नाही, आम्ही करतो ते अध्यात्म, आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना करतात ते राजकारण. अशी भूमिका घेऊन चालणार नाही. उलट उद्धव ठाकरे यांनी काल सर्व संबंधितांची बैठक घेतली आणि आता आम्ही करतो ते अध्यात्म आणि तुम्ही करता ते राजकारण असं भारतीय जनता पक्षाला म्हणायचं आहे का? आता भारतीय जनता पक्षाची याच्यासंबंधीची भूमिकासुद्धा आपल्याला तपासायला लागेल.
देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, त्यांच्या सरकारने आरक्षण दिलं, हे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु पारंपरिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गोळवलकर गुरुजींची काय भूमिका होती, मनुस्मृतीचा पुरस्कार करणारे कोण होते हे आपल्याला माहिती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी कशा प्रकारची भूमिका, आरक्षणाच्या विरोधाची भूमिका, त्यासंबंधी वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं, त्यामुळे मोठा वाद झाला होता देशामध्ये, हेही आपल्याला माहिती आहे. ते म्हणतात की आम्ही समरसता, आम्हाला सामाजिक समरसता हवी आहे. ते सामाजिक समता असं म्हणत नाही. ही भूमिका जी आहे ती संघाची आहे, जीच भाजपची भूमिका, मूळ भूमिका आहे, मूळ गाभा आहे. राजकारणासाठी भूमिका कशाही बदलायच्या, मतांसाठी कशाही प्रकारच्या भूमिका बदलायच्या, हे हा पक्ष करत आला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते विसरता कामा नये. परंतु माझं असं म्हणणं आहे की आता उद्धव ठाकरे यांनी काय सांगितलं आहे की सारथी संघटनेच्या माध्यमातून काही करता आलं तर बघू. शरद पवार म्हणाले की वटहुकूम आम्ही काढू, म्हणजे जे प्रवेश जे आता या वर्षाचे पुढचे प्रवेश जे आहे ते अडलेले आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. न्यायालयामध्ये फेरविचार याचिका करू, आपण न्यायालयामध्ये आणखीन युक्तिवाद करू. आणि पुढच्या टप्प्यामध्ये जो 50% मर्यादा ओलांडण्याचा जो प्रश्न आहे तो पुढे मोठ्या घटनापीठापुढे जाऊन तिथे युक्तिवाद करावा लागेल. त्यामुळे ही लढाई मोठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई प्रदीर्घ लढाई आहे. इंदिरा सोनी प्रकरणामध्ये 50% मर्यादा घालण्यात आली होती. आता ती शिथिल करावी असा मुद्दा घटनापीठापुढे मांडून त्यानंतर 11 सदस्यीय घटनापीठ जेव्हा होईल तेव्हा त्यापुढे सुद्धा आपल्याला आता ह्या जे निर्बंध घातले ते शिथिल करण्यासंबंधी सुद्धा आपल्याला भूमिका मांडावी लागेल. प्रश्न असा आहे की जे लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडी सरकार हे प्रामाणिकपणे काम करत नाही आहे, युक्तिवाद करत नाही किंवा त्यांना आरक्षणच द्यायचं नाही. आता ही जी टीका करतात हे लोक जे आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनापासून त्यांना फार ममत्व वाटते का, प्रेम वाटते का, हा प्रश्न आहे. म्हणजे जे संघ परिवारातले किंवा भारतीय जनता पक्षातले लोक आहेत ते अनेक वर्ष RPIबद्दल, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल कशा प्रकारची टीका करत होते हे आपण विसरू शकणार नाही. एवढंच नव्हे तर त्यांना हेही सांगायला लागेल की बाबासाहेबांनी जी आरक्षणाची भूमिका मांडली होती त्याबद्दल सुद्धा यांनी आक्षेप घेतले होते. गोळवलकर गुरुजींनी मनुस्मृतीचा पुरस्कार केला होता, चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी या समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना कशा प्रकारचं दुय्यम स्थान देण्याची गोष्ट केली होती हेही आपल्याला माहिती आहे, जे बाबासाहेबांना बिलकुल मान्य नव्हतं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी कशा प्रकारची वक्तव्य आरक्षणाच्या संदर्भामध्ये केली होती आणि त्यामुळे वाद झाला होता हेही आपल्याला आठवतं. आणि त्याचवेळी हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत आणि मध्यम वर्गातले लोक हे शिवाजी पार्कला 6 डिसेंबरला जेव्हा लोक मोठी दलित समाज मोठ्या प्रमाणावरती, शोषित वंचित समाज मोठ्या प्रमाणावरती जमा होतो, त्याच्याबद्दलची एक टीकास्पद किंवा उपहासात्मक अशा प्रकारचा उद्गार काढण्याची परंपरा आपण अनेक वर्ष बघितली. खाजगीमध्ये कशा प्रकारचे वक्तव्य त्यासंबंधी लोक करत होते, काय किती घाण करतात वगैरे वगैरे. तेच लोक आता डॉक्टर बाबासाहेबांबद्दल, आरक्षणाबद्दल एकूण ज्या पद्धतीने म्हणजे आम्हीच आरक्षणवादी आहोत अशा प्रकारचा दावा करतात. ती ढोंगबाजी आहे शुद्ध. हे सर्वसामान्य लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. आणि त्यावेळी हे म्हटलं पाहिजे, ते असं म्हणतात लोक हे मध्यम वर्गातले आणि विशेषतः हिंदुत्ववादाने संपूर्णपणे ज्यांची माथी भडकवण्यात आली की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आरक्षण 10 वर्षासाठी असलं पाहिजे. तसं म्हटलेलं नव्हतं. ते राजकीय आरक्षणाबद्दल बोलले होते की विधानसभा आणि लोकसभेमधले जे आरक्षण आहेत 10% ती 10 वर्ष राहिली पाहिजे, 10% 10 वर्ष राहिली पाहिजे असं ते म्हणाले होते. पण सर्व पक्षाच्या सरकारने ती पुढे नेत राहिले. मूळ मुद्दा जो बाकीच्या आरक्षणाचा आहे, म्हणजे दलित आदिवासी समाजाला आणि अन्य वर्गाला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये आपण जी आरक्षणं दिली आहेत, OBCना दिलेली आहे, त्याचा जो प्रश्न आहे
त्याच्या संदर्भात मी विशेषतः दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाच्या संबंधी कुठलीही मर्यादा घातलेली नव्हती. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की आजही दलित आदिवासींना मोठ्या प्रमाणावरती अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागतं. पारंपरिकरित्या त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत आला म्हणून त्यांच्यासाठी विशेष पक्षपाताची भूमिका घटनेने घेतली, आपल्या राज्यघटनेने, आणि अनेक वर्ष ती चालत राहील. सामाजिक समतावादी, सामाजिक समरसतावादी नाही, सामाजिक समतावादी. समरसता हा प्रश्न, हा शब्द संघाचा भाजपचा आहे. सामाजिक समतावादी ही भूमिका आहे. आणि जी भूमिका, ज्या भूमिकेचं समर्थन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं आणि त्यांना सर्व, मग नेहरूंनी असेल, गांधीजींनी असेल, सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं आहे पुढच्या काळामध्ये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उलट जे लोक त्याला विरोध करत होते, म्हणजे संघ भाजपचे लोक, ते आता ठीक आहे, ते आता वरपांगितवी अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर त्याचं स्वागत आहे. परंतु मराठा तरुणांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की या आरक्षणासंबंधी, म्हणजे दलित आदिवासींच्या आरक्षणासंबंधी या लोकांची मूळ भूमिका काय होती, आता कशी बदलली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचे जेव्हा सुरुवातीला मोर्चे निघत होते तेव्हा त्यासंबंधीसुद्धा भाजपनी किंवा भाजपच्या काही नेत्यांनी कशा प्रकारचं वक्तव्य केली होती, त्याबद्दल काही लोकांनी त्याच्यासंबंधी टीकास्पद वक्तव्य केली होती. आणि नंतर त्यांनी समर्थन केलं, त्याचा पुरस्कार केला, त्यानंतर आरक्षण दिलं, हे कबूल आहे. पण मग आम्हालाच फक्त आरक्षण द्यायचं होतं आणि या मंडळींना द्यायचं नाही अशी भूमिका घेऊ नये. तेव्हासुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी जेव्हा विरोधात होते तेव्हा त्यांनी समर्थन केलं होतं आरक्षणाचं, मराठा आरक्षण दिलं पाहिजे असं म्हणून. पण काँग्रेस राष्ट्रवादीकडे जे मराठा समाजाचे नेते आहेत ते सरंजामदार, त्यांना आरक्षण द्यायचं नाही. आणि जे काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले लोक, त्यांना मात्र आरक्षण द्यायचं आहे, मनापासून द्यायचं आहे, असं चंद्रकांत दादांना वाटत असेल तर माफ करा, आम्ही तुमच्या या म्हणण्यावरती विश्वास ठेवत नाही, आम्हाला ते मान्य नाही. कारण तुम्ही नारायण राणे असतील, विनायक मेटे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे कशा प्रकारचं राजकारण करतात ते आम्ही बघितलेलं आहे. आता यानंतर एक लक्षात घेतलं पाहिजे की सर्व पक्षांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणाने न्यायालयामध्ये लढाई लढली पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षांनीसुद्धा सरकारला सकारात्मक सहकार्य केलं पाहिजे. वाटल्यास हस्तक्षेप याचिका दाखल करावी आणि न्यायालयामध्ये ही लढाई असली पाहिजे. शिवेंद्रराजे म्हणतात किंवा अन्य काही नेते म्हणतात त्याप्रमाणे रस्त्यावरच्या लढाईला अर्थ नाही. आता न्यायालयातच लढाई केली पाहिजे, रस्त्यावरची लढाई झालेली आहे. त्यामुळे कोणी आत्मदहन करणं, कोणी निराश होणं, कोणी कुठे काही समजा काही असे पेटवापेटवीचे घटना घडल्या तर त्याला सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुण तरुणींनी हे करू नये. कारण हेही लक्षात घेतलं पाहिजे की न्यायालयीन लढाईचे काही टप्पे असतात, त्यापर्यंत वाट बघावी लागेल. आणि त्या लढाईत काही हो उद्या, म्हणजे जीत किंवा हार दोन्ही होऊ शकते, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा याबाबत कुठल्याही पक्षाने, म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, भाजप, कोणीही मराठा तरुण तरुणींची दिशाभूल करू नये की विजय आपला होणारच आहे. यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावेत. आपण सर्व लोक यासंबंधी एकत्र आहोत. पण उद्या न्यायालयाचा निर्णय काय लागेल हे सांगता येणार नाही. आणि मग न्यायालयाचा निर्णय समजा असं जर आपण अनुकूल लागलं तर सगळ्यांनाच हवा आहे तो निर्णय. पण समजा प्रतिकूल निर्णय लागला तर मराठा तरुण तरुणींनी तरीसुद्धा निराश होण्याचं कारण नाही. त्यासाठी ॲफर्मेटिव्ह ॲक्शन, म्हणजे सकारात्मक, त्यांच्यासाठी अनेक पावलं उचलता येऊ शकतात कल्याणकारी उपाययोजनामधनं. आणि हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ आरक्षण दिल्यामुळे मराठा तरुण तरुणींचं कल्याण पूर्णपणे होईल असं नाही. याचं कारण मुळात सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या कमी आहेत, ऑटोमायझेशनमुळे खाजगी क्षेत्रात नोकऱ्या कमी आहेत. त्यामुळे आपल्याला आर्थिक विकासाचं आणि विशेषतः सर्वसमावेशक विकासाचं एक आर्थिक मॉडेल विकसित करावं लागेल, ज्यामधनं अनेकांना रोजगार मिळेल. शेती जी आपली शेती फलदायी किफायतशीर कशी होईल यासाठी पावलं उचलावी लागतील. आणि त्याखेरीज अन्य ज्या सामाजिक कल्याणाच्या योजना असतील त्यांचा फायदा कसा देता येईल गोरगरीब मराठी तरुण तरुणींना, हेही बघावं लागेल. त्यामुळे या आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी दीर्घकालीन न्यायालयीन लढाईसाठी सर्व जणांनी मिळून, सर्व पक्षांनी, संघटनांनी मिळून एकत्रितरित्या प्रयत्न करूया. आणि त्यासाठी जे काही कष्ट करायचे असेल
ते कष्ट करायची तयारी ठेवायला पाहिजे. वाट बघण्याची सुद्धा, चिकाटीची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. आपण ताबडतोब काही गोष्टी होतील आणि लगेच आरक्षण मिळेल अशा आशेवरती राहण्याचंही कारण नाही आहे, परंतु लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. न्यायालयीन लढण्याची, रस्त्यावरची लढाई नाही, हिंसेचा मार्ग नव्हे, स्वतःचं काही बरं वाईट करून घेण्याचा मार्ग नव्हे, शांततापूर्ण पद्धतीने हा लढा दिलेला आहे. त्याच पद्धतीने लढा देताना आपली विवेकबुद्धी, आपली समतोल बुद्धी कायम ठेवून जी मराठा तरुणींकडे आहेच, त्यांच्याकडे समाज आशेनेच बघतो आहे आणि त्यांना त्यांच्या लढाईमध्ये यश मिळणारच आहे. पण त्यासाठी थोडा पेशन्स ठेवला पाहिजे आपण. आणि मी पुन्हा पुन्हा जे सांगतो ते असं की जे राजकीय नेते किंवा पक्ष संघटना तुम्हाला खेळवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल असा संशय जरी आला तरी तुम्ही सावध राहा. कारण मराठा तितुका मिळवावा हे खरंच आहे, पण मराठा तितुका खेळवावा असं होऊ नये. तुम्ही स्वतःला असं कोणाच्या याच्यातलं राजकीय हत्यार बनवून देणारच नाही, पण खेळवण्याचा प्रयत्न केला कोणी त्यापासून सावध राहा आणि यश तुमचंच आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन तुमच्या मागेच आपण सगळेजण एकत्र आहोत असं म्हणून आता मी इथेच थांबतो. धन्यवाद.